विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। स्थानिकांना टोल माफी करा, अन्यथा प्रहार स्टाईलने बुधवारी तोडफोड आंदोलन करणार। मोहसिन तांबोळी। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, रस्ते आणि राज्य मार्ग मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने सोलापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 150 हा नवीन रस्ता करण्यात आला असून 20 सप्टेंबर 2021 पासून या मार्गावरून प्रवास करण्याकरिता आता वाहनधारकांना टोल भरावे लागणार आहे। त्याची सुरुवात झाली आहे, परंतु या टोल नाका परिसरातील 15 ते 20 किलोमीटर पर्यंतच्या वाहनधारकांना टोल माफी करावी। सदरचे राष्ट्रीय महामार्ग होताना ज्यांचे जमीन, शेती यामध्ये गेले आहेत त्यांना प्रथम प्राधान्य सवलत मिळावी। स्थानिक रहिवाशांना तसेच प्रकल्पग्रस्तांना टोल नाक्यावर काम करण्यास परवानगी द्यावी। दक्षिण सोलापूर प्रहार जनशक्ती संघटनेची मागणी आहे, येथील स्थानिक रहिवाशांना टोल माफी द्यावी, त्वरित टोल आकारणी थांबवा, अन्यथा प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील, शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी 22 सप्टेंबर रोजी तोडफोड आंदोलन करणार असल्याचा इशारा दक्षिण सोलापूर तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष मोहसिन तांबोळी यांनी केले आहे। सोलापूर-अक्कलकोट हा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला आहे, यामध्ये काही दुमत नाही, परंतु येथील स्थानिक रहिवाशांना आपल्या विविध कामासाठी दिवसातून 4 ते 5 वेळा सोलापूर-अक्कलकोटसाठी जावे लागत असतात। प्रत्येक वेळेस त्यांच्याकडून टोल घेण्यात येतो, परंतु हे सामान्य नागरिकांना परवडणारे नाही। सोलापूर-अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गावर अजून कामे सुरू आहेत। काम हे पूर्णपणे झाले नाही तरी देखील टोल आकारण्यात येत आहे। या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना कंत्राटदारांच्या बेजबाबदारपणामुळे 100 ते 150 लोकांचे अपघात या मार्गावर झालेले आहेत। काहींना आपला जीव देखील गमवावे लागले आहेत। याला जबाबदार कोण? त्यांचा नुकसान भरपाई मिळणार का, असाही सवाल उपस्थित होत आहे। अगोदर सर्व कामे मार्गी लावा, मगच टोल आकारणी करा, म्हणून या संदर्भात माननीय रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना या मागण्याबाबत निवेदन देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले। बाईट या टोल नाका परिसरातील 15 ते 20 किलोमीटर अंतरातील गावातील नागरिकांच्या वाहनांना टोल माफी मिळालेच पाहिजे, अन्यथा यापुढील काळात प्रहार संघटना आपल्या स्टाईलने तोडफोड आंदोलन करेल। वेळ प्रसंगी टोल प्लाझा बंद पाडू, असेही तांबोळी म्हणाले। नमस्कार, मी मोहसिन तांबोळी, प्रहार जनशक्ती तालुका दक्षिण सोलापूर व ग्रामपंचायत सदस्य। इथले जे मुघलशाही टोल वसुली यांनी जे चालू केलेत हे कुठंतरी 1-2 दिवसात हे बंद व्हायला पाहिजे, अन्यथा येणाऱ्या बुधवारी आम्ही टोल फोडणार आहे। कारण अजून कामच अजून याच्या प्रगतीपथावर चालू आहे, अजून यांचे ब्रिज एक पूर्ण नाही। मोठमोठे इथं अपघात झाले, 100 ते 150 लोक इथं मृत्युमुखी पाहिलेत, तरीसुद्धा ह्या प्रशासनाला का जाग येत नाही? जर तुम्हाला लोकांचे मुंडक्यावर जर बसून जर पैसे उकळायचंच असेल तर तुमच्या मुंडक्यावर बसून आम्ही तुमचं टोल फोडू। याच्या अगोदर 2 दिवसात जर तुम्ही टोल नाही बंद केलं तर बुधवारी तुम्हाला प्रहार स्टाईलने कसं पाहिजे तसं उत्तर देऊ। अरे आपण भिडू, अरे आपण भिडू। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।